शारदीय नवरात्रोत्सवाचा आजचा दुसरा दिवस। आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची महाविद्या श्री बगला माता रूपात, श्री तुळजाभवानी देवीची गजारूढ अलंकारिक रूपात, दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची 3 पाकळ्यांच्या कमळ पुष्पातील खडी अलंकारिक सरदारी रूपात, तर कोडोलीच्या श्री अंबाबाई देवीची नौका विहार करत असलेल्या रूपात पूजा बांधण्यात आली होती। आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाईची दशमहाविद्यापैकी 8वी विद्या असलेल्या बगला माता या स्वरूपामध्ये पूजा बांधण्यात आलेली आहे। बगला मातेचं स्वरूप हे रत्नसागरातील मणिमंडपाच्या रत्नवेदीवरील सिंहासनावर बसलेली, पीतवस्त्र धारण केलेली आणि अलंकार धारण केलेली, जिच्या एका हातामध्ये गदा आहे आणि दुसऱ्या हातामध्ये तिनं दुसऱ्या हातानं राक्षसाची जिव्हा म्हणजे जीभ खेचलेली आहे, अशा स्वरूपाचं वर्णन आहे। भगवान महाविष्णूंनी एकदा ब्रह्मांडामध्ये मोठं वादळ आलं आणि त्याने उत्पात माजवला, तो शमवण्यासाठी या देवीची उपासना केली असं सांगितलं जातं। प्रामुख्यानं शत्रूचं करण्यासाठी, म्हणजे शत्रूनं आपल्या विरोधात केलेल्या ज्या काही कारवाया असतील त्याचं निराकरण करण्यासाठी या देवीची उपासना करतात आणि त्याचबरोबर काही नैसर्गिक आपत्तींची निराकरण करण्यासाठी या उपासनेचा, या देवतेची उपासना करतात अशी मान्यता आहे। आज शारदीय नवरात्रोत्सवामधील दुसरी माळ आज छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची अंबादेवघर भवानी मंडप येथील श्री तुळजाभवानीची दुसऱ्या दिवशी गजारूढ अशी सालंकृत पूजा बांधण्यात आलेली आहे। कालपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे आणि आज दुसरी माळ आहे। असं दररोज यावर्षी 11 दिवस नवरात्र, 11 दिवसाच्या विविध रूपातील देवीची पूजा तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथून 10:30 वाजता आरती करून झाल्यानंतर पालखी आपली जी असते ती 9 दिवस 9 ठिकाणी भेटीसाठी जात असते। याप्रमाणे नवरात्रोत्सव चालेल। त्यानंतर यात्री सांगता दसऱ्या दिवशी आपली सोनं लुटून दसरा चौकामध्ये होत असते सायंकाळी। मी अमर जुगर, छत्रपतींचा पुरोहित। दख्खनचा राजा ज्योतिबा देवांचा नवरात्रोत्सवामध्ये हा आजचा दुसरा दिवस। या दिवशी देवाची 3 कमळातील पूजा बांधण्यात आली। ही पूजा परवीन कापरे, अंकुश दादारे, प्रल्हाद जुगर, लगन ठाकरे, समस्त 10 गावकर यांनी ही पूजा बांधण्यात आलेली आहे।